घाटकोपरमधील पंतनगर परिसरात एक क्रेन कोसळली आहे। यामुळे घाटकोपरवरून ठाण्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे। तसंच पूर्व द्रुतगती मार्गावर ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गावर ही क्रेन कोसळल्याने वाहतुकीचा मोठा खोळंबा झालाय। या दुर्घटनेत एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून या अपघातामुळे सध्या घाटकोपरवरून ठाण्याकडे जाणारी वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे। या प्रकरणी पोलिसांनी क्रेन चालकाला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे। दारू खरेदीसाठी आता वयाची अट पूर्ण करावी लागणार आहे। दारू खरेदीसाठी दिल्ली सरकारने आधार कार्ड सक्तीचे केले, त्यामुळे आता सहज बाजारात मिळणाऱ्या मदिरेसाठी कागदपत्रांची पूर्तता करण्याची तयारी करावी लागेल। दारूसाठी चक्क आधार कार्ड द्यावं लागेल, तेही ओरिजिनल। आणि इतकंच नव्हे तर तुम्ही तुमच्या वयाची 25 वर्ष पूर्ण केली असतील तरच दारू खरेदी करू शकता। बुलढाणा जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी यांच्या आदेशान्वये एका पथकाने जिल्ह्यात 3 ठिकाणी PCDNTच्या कायद्यान्वये कारवाई केली। त्यात नांदुरा, मेहकर व रिसोड या ठिकाणी रेड टाकत दोषी आढळल्याने सोनोग्राफी मशीन सील्स केल्या आहेत। तसंच काल एका महिलेचा पाठलाग करत वाशिमच्या रिसोड येथील शिवमुळव्याध हॉस्पिटल आणि प्रसूतिगृह केंद्रावर अवैधरित्या गर्भपात केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणाचा तपास सुरू असून मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता वर्तवली जाते। या प्रकरणात अधिक आरोपी असण्याची शक्यता असून पुढील तपास सुरू आहे। सर, बुलढाणा जिल्ह्यामध्ये कुठे अवैधरित्या गर्भपात होतानाचे काही केसेस झालेले आहे का आणि काय तुमची कारवाई केली? दिनांक 11 डिसेंबर रोजी आपल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात असलेला PCPNDT विभाग यामध्ये एक गोपनीय माहिती अशी मिळाली होती, जे आपल्या ॲडव्होकेट मॅडम आहेत काकडे मॅडम, त्यांना की मेहकर येथे काही सेक्स डिटर्मिनेशन केलं गेलेलं आहे आणि त्याचं गर्भपात होण्याची शक्यता आहे, अशी एक गोपनीय माहितीच्या आधारे आपण 12 तारखेला एक चमू बनवून आपण पाठवली। त्यासाठी पोलिसांचं सुद्धा सहकार्य मिळालं, परंतु समोरचं लोकेशन काही फिक्स होत नव्हतं। तर आपण यांना गोपनीयरित्या एका प्रायव्हेट व्हेकलमध्ये पाठवलं आणि त्यानुसार त्यांनी मेहकर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आणि आपली चमू यांनी जसा लीड भेटत होता तसं समोर जात असताना मेहकरमध्ये पोहोचल्यानंतर असं माहीत झालं की समोरची पार्टी जी आहे, जे काही गर्भपात करून देण्यास विलिंगनेस होतं, तर त्यांनी व्हेन्यू बदलला आणि त्यांनी एक वाशिम जिल्ह्यामधील रिसोड गाव आहे, जे तालुका प्लेस आहे रिसोड, तर तिथे एक BAMS डॉक्टर आहेत, त्यांच्याकडं होणार असं सांगितलं। तर तोपर्यंत ठिकाण तर निश्चित नव्हतं, परंतु टीम जशी समोर घेत जात गेली तर त्यांनी तिथे एक गर्भपात करत असताना त्या महिला, जे एक डॉक्टर आहेत, डॉक्टर अमोल भोपाळे म्हणून, त्यांच्याकडे गर्भपात करत असताना ती एक महिला पकडल्या गेली। आपल्या महिलेचं नाव आणि त्याचं तर कॉन्फिडेन्शियलच ठेवतो, आपल्याला ते काही सांगता येणार नाही। परंतु ही आपल्या बुलढाणा जिल्ह्यातली तिसरी केस आहे या चालू वर्षामध्ये की ज्या आपण PCPNDT कायद्याअंतर्गत आपण त्या कायद्याचा प्रभावी अंमलबजावणी व्हावी या दृष्टीनं सतत प्रयत्न करत आलो। आणि त्यामध्ये एक आपण मेहकर येथील पहिले एक सोनोग्राफी सेंटरवर सुद्धा धाड टाकून ते आपण पकडल्या गेले आणि त्यांचा एक पोलीस केस आपण बनवली होती आणि त्यामध्ये त्यांच्यावर सुद्धा कारवाई प्रस्तावित केलेली आहे। तसंच एक दुसरं प्रकरण नांदुरा येथे केलेलं आहे, ज्यामध्ये त्यांचा आपण सोनोग्राफी सेंटर सील केलेलं आहे आणि त्यांचा गर्भपात करण्याचा जो परवाना असतो तो सुद्धा रद्द केलेला आहे आणि त्याला सध्या सस्पेंड केलेला आहे। तर ही जी कारवाई ही पण एक अत्यंत महत्त्वाची कारवाई आपल्या विभागाकडून काल केली गेलेली आहे आणि यानंतर कुठल्याही व्यक्तीने असं करू नये असं मी आवाहन करतो। जे डॉक्टर्स असतील किंवा डॉक्टर व्यतिरिक्त काही एक बोगस डॉक्टर्स ज्यांना म्हणू, असे पण काही यामध्ये जे गर्भलिंग तपासणी आणि त्यानंतरचं पुढील गर्भपात करण्याच्या याला आपण चांगलं काम तर म्हणणार नाही, जे कुकर्म आहे अशा पद्धतीनंच हे बंद झालं पाहिजे असं आपल्याला वाटतं आणि त्यानुसार सर्वच या स्कॅमसोबत रिलेटेड सर्वांनी असं करू नये असं मी सर्वांना आवाहन करतो आणि ताकीदसुद्धा देतो। जर आपल्याला अशा पद्धतीनं लीड मिळाला तर आपण निश्चित कारवाई करणार, याची त्याशी निगडीत असलेल्या लोकांनी नोंद घ्यावी। सर, ही अशी माहिती जी आहे अवैध गर्भपात करण्याची, ती माहिती कुठून मिळते, तुम्हाला कुठून मिळाली असेल? ही माहिती जनरली गोपनीय असते
आणि तसेच आपल्याला सुद्धा जर कुठं असं एक जिल्हा प्रशासक या नात्याने आपल्याला बऱ्याच ठिकाणी माहिती असतं असं आहे, परंतु नेमकी वेळ आणि काळ हा निश्चित नसतो. समोरचा व्यक्ती कधी करणार आहे किंवा तो समोरचा जो क्लायंट आहे त्याचा तो त्याच्याकडे कधी पोहोचणार आहे, यासाठी आपल्याकडे काही एक खुफिया माहिती देणारे आपले एक मित्रमंडळीच म्हणून आपल्या गव्हर्नमेंटसाठी तर त्यांच्याकडून असे लीड दिल्या जातात आणि त्यांची माहिती आपण संपूर्णतः गोपनीय ठेवतो आणि त्यांनासुद्धा असे सक्सेसफुल ट्रॅपमध्ये त्यावर गुन्हा सिद्ध झाल्यास आपण त्यांना 1 लाखापर्यंतची शासकीय मदत किंवा त्याला प्रोत्साहनपर दिल्या जातात. तसेच जी डिकॉय केस म्हणून आपल्याला मदत करत असतात त्यांनासुद्धा आपल्याला त्यांचा TADA जाण्या येण्याचा भत्ता आणि काही निधी त्यांना आपण वितरित करतो आणि त्यांची निश्चितच आपल्याला मदत होते. आणि असं आपल्याला मी समाज माध्यम आणि सर्वांनाच अशी मदत आवाहन करतो की असं लोकांनी आपल्याला लीड द्यावेत जेणेकरून आपल्याकडे हा जो PCPNDT कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होईल. बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या बीड अहमदनगर राज्य महामार्ग ठोईठाण येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आलं. मस्साजोग येथील संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करावी, त्याचबरोबर वाल्मिक कराड यांच्यावरील गुन्हे मागे घेतले जावे ही मागणी करत आंदोलकांकडून राज्य महामार्ग रोखण्यात आला. आष्टी तालुक्यातील बहुतांश गावातील ग्रामस्थांनी बीड अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या मांडून आंदोलन केलं. सर्वांना कल्पना आहे की गेल्या 8 दिवसापूर्वी मस्साजोगचे सरपंच संतोषजी देशमुख यांचं अतिशय निर्घृण हत्या झाली आणि त्या हत्येतील मारेकऱ्यांना तात्काळ अटक व्हावी, जे कोणी असतील त्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशा प्रकारची मागणी आम्ही केली आहे. आणि त्याचबरोबर हे सर्व करत असताना शासनाने त्यांच्या कुटुंबातील एक जणांना शासकीय नोकरी द्यावी. तसंच सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की या जिल्ह्याचं भूषण एक सामाजिक कार्यकर्ता जो रात्रंदिवस लोकांच्या सेवेकरताच तडफडत असतो, लोकांच्या मदतीकरता तडफडत असतो. कोणत्या शेतात असेल, ते दवाखाना असेल, पोलीस स्टेशन असेल किंवा ड्रायव्हरचं काम असेल किंवा एखादा शेतकरी असेल, त्या सर्वांच्या दुःखात सहभागी होणारा हा माणूस आदरणीय वाल्मिक कराड यांच्यावर जो खंडणीचा खोटा गुन्हा दाखल केला आहे, तो खोटा गुन्हा प्रशासनाने मागे घेतला पाहिजे. आणि खंडणी मागायला ते काही भुटले नाहीत ना. एवढा मोठा माणूस आहे की बस तो रोज सर्वसामान्य लोकांना, परळी आणि जिल्ह्यातल्या सर्वसामान्य गोरगरीब लोकांना काही अडचण असेल, दवाखान्याची अडचण असेल, कोणाचं दुखण्याचं काम असेल, कोणाला कुठं काही अडचण आली असेल तर हजारो लाखो रुपये ते तो स्वतःच्या खिशातला काढून देणार माणूस आहे ना. आणि खंडणी गोळा करायचा प्रश्न येतो कुठे. आणि म्हणून असं हे अशी एक समाजामध्ये पद्धत आहे की जो योद्धा असतो, जो समाजामध्ये काम करतो आणि त्याला बदनाम कसं करायचं याच्याकरता हा डाव आहे. आणि तो जर तसा पैसे देऊन किंवा काही प्रलोभन देऊन जर तो शरण नाही आला तर त्याला अशा प्रकारचे त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्याला बदनाम केलं जातं. परंतु हे बदनाम करणारे हे रक्त नाही, बदनाम करणारे हे माणसं नाहीत. आम्ही सर्व जातीपातीला घेऊन चालणारे माणसं आहोत. आणि म्हणून फक्त एका जातीवर हा क्लेम येऊ नये किंवा एका माणसाच्या एका जातीच्या ठराविक जातीच्या लोकांनाच कुठेतरी बदनाम करू नये अशा प्रकारची आमची विनंती आहे. धुळे शहरासह जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढलाय, याचा सर्वसामान्यांच्या जनजीवनावरती परिणाम होतोय. त्याचबरोबर जनावरांवर देखील याचा परिणाम होत असल्याचं चित्र धुळे तालुक्यात पाहायला मिळतंय. दुभत्या जनावरांचे थंडीपासून संरक्षण व्हावं म्हणून शेतकरी विशेष काळजी घेत असतात. यामध्ये दूध उत्पादक शेतकरी हा आपल्या जनावरांच्या अंगावर पांघरून टाकून तसंच गोठ्यामध्ये शेकोटी पेटवून जनावरांची विशेष काळजी घेताना बघायला मिळतोय. धुळे शहरासह जिल्ह्यात तापमानात मोठ्या प्रमाणात घट होत असून यामुळे कडाक्याच्या थंडीत वाढ झाली आहे. थंडीचा कडाका वाढल्यामुळे माणसं तर थंडीपासून वाचू शकतात, परंतु जनावरांना वाचवण्यासाठी आम्ही असे प्रयत्न केलेला आहे. जाळी वगैरे बांधलेली आहे आणि त्यांच्या अंगावर गोंडपाट वगैरे ते टाकून आणि रात्री परत मध्ये शेकोटीसारखं करून त्यांना ऊब देण्याचं काम करतोय. तरी त्याच्यामुळे थंडीच्या परिणामामुळे थोडं दुधात पण फरक पडलेला आहे. आत्ता आपल्याकडे गारठा खूप वाढलेला आहे आणि या गारठ्याच्या अनुषंगाने आपल्याला आपल्याकडच्या मौल्यवान जनावरं जी आहेत, खास करून गाई म्हशी ज्या आहेत, यांची जी आपल्याला काळजी घ्यायची आहे, तर त्या काळजीच्या अनुषंगाने आपल्याला काही जे मुद्दे आहेत हे शेतकऱ्यांनी निश्चितच आपल्या पशुसंवर्धन विभागाच्या गाईडलाईन्सप्रमाणे त्याची काळजी घेणं आवश्यक आहे. तर यामध्ये प्रामुख्याने आपल्याला मोठ्या गुरांमध्ये जी काळजी घ्यायची आहे तर तो एक उबदारपणा त्यांना असावा, जेणेकरून दूध देणाऱ्या गायी किंवा म्हशी जे आहेत हे उबदारपणा जर व्यवस्थित जर टिकून राहिला तर त्यांची दूध देण्याची क्षमता पण त्याच्यामध्ये टिकून राहते.
तर त्यासाठी अगदी थोडे थोडे छोट्या छोट्या स्वरूपातले फार खर्चिक असे पर्याय नाही आहेत. शक्यतोवर आपला गोठा जर असेल तर त्याची स्वच्छता ठेवून त्या गायींच्या किंवा म्हशींच्या अंगावर जर गोणपाटाचं असं जर टाकलं आपण आपल्याकडे उपलब्ध असणार तर त्याच्याने त्याला उबदारपणा हा येऊ शकतो. दुसरं, आपल्या गोठ्याची जी संरचना जी आहे तिथं उन्हाचा जो प्रकाश येत असेल, सकाळचं ऊन वगैरे जे येत असेल तर त्या दृष्टीने ते त्यांच्या अंगावर पडलं तर तसाही उबदारपणा त्यांना तो भेटू शकतो. आणि खास करून हे कोवळ्या उन्हात जर ते असल्या तर त्याचं निश्चितच विटॅमिन जे आहे ड तर हे त्यांना मिळून दूध उत्पादनामध्ये त्याचा चांगला हा वाढ ही होऊ शकते. महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचा 15 डिसेंबर रोजी नागपूरमध्ये विस्तार होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार शपथ घेतल्यानंतर 10 दिवसांनी राज्यातल्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार. 1991 नंतर प्रथमच नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. उद्या दुपारी राज्यपाल CP राधाकृष्णन हे नवीन मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ देतील. महायुतीच्या मंत्रिमंडळात भाजपचे 21, शिवसेनेचे 12, राष्ट्रवादीचे 10 मंत्री असणार आहेत अशी सूत्रांची माहिती. आज राज्यभरात दत्त जयंती साजरी केली जाते. कोल्हापूरच्या नरसिंहवाडीत देखील दत्त जयंतीचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय. नरसिंहवाडीतील दत्त मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची भली मोठी रांग पाहायला मिळते. आज दत्त जयंतीच्या निमित्तानं मंदिरात धार्मिक विधी आणि महाअभिषेक देखील सुरू आहे. श्री क्षेत्र नरसिंहवाडी येथील दत्त महाराजांचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक नरसिंहवाडीमध्ये दाखल होत असतात. दत्त जयंतीच्या निमित्तानं मंदिराला आकर्षक रोषणाई व फुलांची सजावट करण्यात आली आहे. बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात आरोप असलेले पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. त्यांचा अतिरिक्त पदभार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्याकडे देण्यात आलाय. राज्यात उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात तापमानाचा पारा खालावलाय. बोचऱ्या थंडीनं उत्तर महाराष्ट्र गारठलाय तर गोंदियात आज 6.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भातही बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा घसरला असून मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात किमान तापमान प्रचंड घसरले. वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन एकीकडे प्रशासनाच्या वतीने केलं जाते.